दिल्लीमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश अलीची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। या दानिश अलीचा सावज टिपण्याची पद्धत लखोबा लोखंडेशी मिळती जुळती आहे। दानिश विधवा आणि गरजू मुलींना हेरून त्यांना हेरगिरीच्या कामाला लावत होता। आता या दानिश अलीची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती पाहूयात। दानिशची सावज हेरण्याची मोडस ऑपरेंडी। दानिशच्या निशाण्यावर विधवा आणि गरजू मुली। हेरगिरीसाठी दानिशची गरजूंना पहिली पसंती। भारतात पाकिस्तानच्या हेरगिरीसाठी अनेकांना जाळ्यात ओढणाऱ्या दानिश अलीची सावज हेरण्याची पद्धत आता तपासात समोर आली आहे। दानिशची ही पद्धत लखोबा लोखंडे याच्याशी मिळती जुळती आहे। लखोबा लोखंडे जसा विधवा, एकट्या महिला, गरजू मुली यांना फसवून लग्न करून लुटत होता, त्याच पद्धतीने दानिशच्या निशाण्यावर विधवा आणि गरजू मुली असायच्या अशी माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी उच्चायुक्तालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू महिलेवर दानिशचं बारीक लक्ष असायचं। तसंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलंही दानिशच्या टार्गेटवर होते। दानिश दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये व्हिसा विभागात कार्यरत होता। व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना तो भेटायचा। एकट्याने पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांवर त्याची नजर असायची। विधवा आणि गरजू मुली दानिशच्या निशाण्यावर होत्या। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलंही दानिशच्या टार्गेटवर होते। दानिश हा ज्या विधवा महिला आहेत किंवा कमकुवत महिला आहेत किंवा ज्यांना पैशाची लालूच दाखवता येते अशा महिलांना योग्य वेळी तो त्या ठिकाणी टार्गेट करायचा आणि म्हणूनच पाकिस्तानच्या या ISI नेटवर्कच्या जाळ्यामध्ये पंजाब मधली एक विधवा महिला त्या ठिकाणी आली, ज्योती मल्होत्रा सारखी युट्यूबर त्या ठिकाणी आली। एवढीच नाही तर ओडिशा मधली सेनापती नावाची एक मुलगी जी मुळात पुरी मंदिराशी संबंधित महत्वाची माहिती या ISIच्या नेटवर्कला प्रदान त्या ठिकाणी करू शकली, अशा वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करण्यामध्ये हा दानिश यशस्वी झाला होता। दानिश अलीने अशा प्रकारे अनेकांना हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर दानिशने भारतातील अनेकांना आपल्या हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्याचं उघड झालंय। दानिशने आतापर्यंत 10 ते 12 जणांना हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलेलं आहे। ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार मधून पकडण्यात आलाय। ज्योती मल्होत्राशी संबंध असल्यामुळे युट्यूबर प्रियंका सेनापतीला देखील अटक करण्यात आली आहे। यूपी मधून पाकिस्तानी ISIचा एजंट शहजादला देखील अटक करण्यात आली आहे। पटियाला मधून देवेंद्र सिंहला अटक करण्यात आली होती। अरमान नावाच्या एका तरुणाला देखील शनिवारी अटक झाली होती। गजाला नावाच्या एका 32 वर्षीय महिलेला देखील अटक करण्यात आली आहे। यामीन मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीच्या देखील शनिवारी मुसक्या आवळण्यात आल्या। मोहम्मद मुर्तजा अली याला पंजाबच्या जालंधर मधून अटक करण्यात आली आहे, तर नोमान इलाहीच्या पानिपत मधून मुसक्या आवळण्यात आल्या। दानिशची मोडस ऑपरेंडी आता तपास यंत्रणांच्या समोर आली आहे। आतापर्यंत जवळपास 10 ते 12 गद्दारांची नावही उघड झाली आहेत, ज्यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केली आहे। आता दानिशने अजून किती जणांना पाकिस्तानी हेर बनवलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।